श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। शोषणं भवसिन्धोश्च ज्ञापनं सारसम्पदः गुरोः पादोदकं सम्यक् तस्मै श्री गुरवे नमः। गुरु आणि पुष्प 2 या अध्यायातील धर्म आणि धर्माचरण व हिंदू धर्माची व्यापकता या 2 अध्यायांचं पठण मी करीत आहे। या अध्यायात आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी पुढे म्हणतात, धर्म आचरणाऱ्या व्यक्तीत काही अंधश्रद्धा प्रचलित होतात, त्यामुळे मनुष्याचे नुकसान होते, त्या दूर कराव्यात। काही भावनाप्रधान माणसं असतात, ती मांजर आडवं गेलं, कुत्रे उभे गेले की काम होणार नाही म्हणून विनाकारण मनातून दुःखी होतात व कच खातात। वास्तविक पाहता मांजर कुत्र्याचा व तुमच्या नशिबाचा काहीही संबंध नाही। मांजर कुत्रा ही जनावरं भक्ष्य शोधण्यासाठी सारखी रस्त्याने जात असतात। पलीकडच्या बाजूला भक्ष्याची चाहूल लागली की रस्ता ओलांडून पलीकडे निघून जातात। ते जाताना तुमच्याकडे पाहतही नाहीत। तसेच अनेकांच्या अंगावर तीळ व जन्मतःच काही खुणा असतात, परंतु याला काही महत्व नाही, हे काहीही दर्शवत नाही। आपण या खुणांचा अर्थ पूर्वजन्माशी लावण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्या केवळ मानवी कल्पना आहेत। हे काही शास्त्र नाही, त्याला कुठेही आधार नाही, म्हणून त्याला जास्त महत्व नाही। या खुणांचा अर्थ लावीत बसण्यापेक्षा आपल्याला मनुष्य जन्म का मिळाला, या जन्माचे वैशिष्ट्य काय हे समजून घ्यावे। आपले मन परिपक्व पाहिजे, देवाचे नाव घ्यावे, त्याचे आशीर्वाद मागावेत व कार्याला लागावे। अंधश्रद्धांच्या आहारी जाऊ नये, अशाने खरा धर्म समजत नाही, धर्माची हानी होते। जीवनात चांगली कर्मे करून ती ईश्वरार्पित करणं हाच खरा धर्म होय व तो प्रत्येकाने आचरावा। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। हिंदू धर्माची व्यापकता या अध्यायात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, हिंदू धर्म हा व्यापक धर्म आहे। त्यात अनेक पंथ, जाती, पोटजाती यांचा समावेश आहे। हिंदू धर्मात शाक्त, वैष्णव, गाणपत्य असे अनेक पंथ आहेत, पण हिंदू धर्मात अध्यात्माचा विचार जास्त महत्वाचा आहे। जो माझ्यात आहे तोच सर्वात आहे, हा महत्वाचा सिद्धांत या धर्मात आहे। हिंदू धर्म ही पायवाट आहे, तर इतर धर्म हे रस्ते आहेत। पायवाटेने जाताना अंतर कमी होते व लवकर जाता येते। पायवाट कोणी चालू केली, केव्हा सुरू केली हे सांगता येत नाही। तद्वत हिंदू धर्माचे आहे, तो कोणी सुरू केला हे निश्चित सांगता येत नाही। तो फार पुरातन आहे। रस्ता हा तयार करावा लागतो, तो कोणी तयार केला त्याचे नाव माहीत असते, त्याचे उद्घाटन करावे लागते। इतर धर्मांचे धर्मसंस्थापक आहेत, त्यामुळे ते धर्म केव्हा स्थापन झाले याची माहिती सहज उपलब्ध होऊ शकते। रस्ता हा लांबचा पल्ला असतो, तसे पायवाटेचे नसते। हिंदू धर्मातील सणवार, व्रतवैकल्य इतर धर्मांनी उचललेली आहेत। हिंदू समाजात अजूनही अनेक अनिष्ट रूढी आहेत। गवत जसे वेळोवेळी काढावे लागते, नाहीतर त्याचा धान्यावर परिणाम होत असतो, तद्वत समाजातील अनिष्ट रूढी वेळोवेळी दूर कराव्या लागतात। निरनिराळ्या ठिकाणी संत पुरुष असतात, त्यांना या रूढींविषयी माहिती असते, ते त्याविषयी सांगू शकतात व त्या दूर करण्याचा प्रयत्न करतात। भारत हा सनातन धर्माचा देश आहे। सनातन धर्म म्हणजे शाश्वत धर्म। काही लोक सनातन शब्दाचा चुकीचा अर्थ लावतात,
त्यांच्या मताप्रमाणे सोवळे ओवळे पाळणारा धर्म असा अर्थ होतो, परंतु तसं नाही. शाश्वत धर्माची मूल्ये जो सांभाळतो तो सनातन धर्म. अशा शाश्वत धर्माची मूल्ये सांभाळण्यासाठी संत पुरुषांची योजना केलेली असते. धर्माची तत्वे ते पाळतात. आपण अनेक असलो तरी आपले मन एकच आहे, अशी आपली धारणा असेल तर विजय आपलाच आहे. राष्ट्राच्या बाबतीत जशी एकता उपयोगी असते, तशी धर्मामध्ये सुद्धा मनाची एकता उपयोगी असते. जर लोक धर्म आचरतील तर त्यातून शक्ती उत्पन्न होईल. अनादी कालापासून निर्माण झालेला हा हिंदू धर्म अनंत काळ टिकणार आहे. आपला हा हिंदू धर्म समजण्यासाठी व आचरण्यासाठी पात्रतेची जरुरी असते. आपल्या धर्मानुसार परमेश्वर अवतरतो ही बाब फार मोठी आहे. फक्त आपल्या धर्मातच साक्षात्कारी पुरुष जन्माला येतात. ईश्वराबद्दल ते सांगू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यात धर्म कसा उपयोगी आहे, धर्म कसा श्रेष्ठ आहे, त्याविषयी ते मार्गदर्शन करतात. आपल्यावर येणारी नाना संकटे दूर करण्यासाठी, निर्णायक शक्ती प्राप्त करण्यासाठी, भीती घालवण्यासाठी, धैर्य उत्पन्न करण्यासाठी व मनाचा दुबळेपणा दूर करण्यासाठी धर्माचरण करावे लागते, असे हिंदू धर्म सांगतो. आपल्या देशात ज्यावेळी श्रेष्ठ प्रतीचे तत्वज्ञान निर्माण झाले, त्यावेळी पाश्चात्य मंडळी अप्रगत अवस्थेत होती. भारतात त्यावेळी अध्यात्माचा विकास होत होता. आपला धर्म पाश्चात्य मंडळींना पूर्णपणे समजणार नाही, कारण ते लोक विज्ञान श्रेष्ठ मानतात, आपण अध्यात्म श्रेष्ठ मानतो. भारतीय धर्म भारतातच राहील. इतर लोकांत या धर्माबद्दल आदर निर्माण होईल. इतर लोकांची वृत्ती स्वैर आचरणाची आहे, तर आपली वृत्ती धर्म आचरण्याची आहे. पाश्चात्यांना हे व्रत आत्मसात करणं कठीण आहे. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.